नमस्कार मंडळी. पांढरी शुभ्र, जाळीदार, मऊसूत अशी घावणे पाहता क्षणीच खावीशी वाटतात. पण बऱ्याचदा काय होतं की घावणे तयार करताना त्यावर जाळी पडत नाही, ते छान पातळशी तयार होत नाहीत किंवा तुटतात. तर चला मग याच प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी 1 वाटी तांदूळ मी 4 ते 5 तास भिजत घातलेले होते. हे रेशनचेच तांदूळ आहेत. आता यामधलं पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत. तर बघा, तांदूळ भिजत घातल्यामुळं होतं काय, या तांदूळाला एक चिकटावा येतो आणि तांदूळ हे ढिसूळ होतात. त्यामुळे आपली जी घावणे आहेत ती छान जाळीदार तर तयार होतातच, शिवाय ती मऊसूतसुद्धा आणि पांढरी शुभ्रही तयार होतात. आता ही तांदूळ पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. पाणी काढण्याआधी 2 पाण्याने परत तांदूळ धुतलेले होते. तर बघा, यामध्ये मी 1 वाटी पाणी आता सध्या टाकून घेणार आहे. तांदूळ 1 वाटीच आहेत बरं, आणि 1 वाटी पाणी टाकलं इथे. तर बघा, आपली याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची. तर बघा, हे अशा प्रकारे छान पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये तांदूळाचे कण राहायला नकोत. तर बघा, आता हे आपण एका वाटीत परत काढून घेणार आहोत मोजण्यासाठी. तर त्या एका भांड्यामध्ये मी वाटी ठेवून घेतलेली आहे. तयार केलेलं तांदूळाचं मिश्रण या वाटीमध्ये टाकायचं आहे आपल्याला. म्हणजेच पाण्याचं प्रमाणसुद्धा आपल्या लक्षात येईल. अंदाजे पाणी यामध्ये घालू नका. तर बघा, हे वाटीत आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे. हे तयार मिश्रण आपण या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि याच वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. म्हणजेच 1 वाटी तांदूळाचं हे जे मिश्रण आहे, तर आपल्याला 2 वाट्या पाणी लागणार आहे. म्हणजे 1 वाटी पाणी आपण तांदूळ बारीक करण्यासाठी वापरलेलं आहे आणि आता या मिश्रणामध्ये आपण 2 वाट्या पाणी घालणार आहोत. तर अशा प्रकारे हे 2 वाट्या इथे मी पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर बघा, ही दुसरी वाटी मी आता सध्या यामध्ये टाकत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच, 1 वाटी तांदूळाच्या मिश्रणासाठी 2 वाट्या पाणी आपल्याला लागणार आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर सर्व हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तांदूळ छान असे बारीक आपण करून घेतल्यामुळे घावणं आपली छान मऊसूत तयार होतात आणि ती तुटण्याची सुद्धा भीती नसते. तर बघा, हे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. यापेक्षा जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही. फक्त इथे आपल्याला ज्या तांदूळाला जास्त चिकटावा असेल, म्हणजेच इंद्रायणी तांदूळ, तर हे असे तांदूळ इथे आपल्याला वापरायचे नाहीत. तर बघा, हे मिश्रण तर तयार आहे. आता अशी एक टोपली घेतलेली आहे. ही स्वयंपाकातलीच टोपली आहे माझ्या. हे स्वच्छ आहे, त्यामुळे यावर ही घावणे आपण टाकणार आहोत. आता घावणे तयार करत असताना हा माझा नॉनस्टिक तवा आहे. हा तवा छान कडकडीत असा गरम करून घ्यायचा. बघा, मी सुरुवातीला टिश्यू पेपरने हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे याला, आणि हा तवा परत गरम होऊ देणार आहे. घावणं टाकत असताना तवा सुरुवातीला छान असा कडकडीत गरम असायला हवा, आणि घावणं करताना हे मिश्रण आपल्याला छान असं पूर्ण ढवळून घ्यायचं आहे. म्हणजेच तांदूळ हा खाली बसतो आणि पाणीच वर राहतं. त्यासाठी असं व्हायला नको, त्यासाठी पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं. आता बघा, परत मी यावर 1 चमचा पोहे खाण्याचे असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपरने सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. जर घावन तुमचं मुडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कांदासुद्धा यावर फिरवू शकता आणि नंतर तो तवा तुम्ही वापरायला घेऊ शकता. त्याने घावणे तुटत नाहीत. तर बघा, इथे टिश्यू पेपर तर मी फिरवून घेतलेला आहे आणि थोडं तेल राहू दिलेलं आहे, कारण सुरुवातीची जी घावणे असतात ती आपल्याला तुटतात. त्यासाठी बघा, अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं. आणि आता हे एका छोट्या गंजात मी घेतलेलं होतं आणि त्याने हे पूर्ण घावणे मी टाकून घेतलेले आहे, कारण त्याने एकसारखी अशी धार आपली सतत पडत राहते. आणि बघा, हे हळूहळू कडेने सुटायला लागलेलं आहे. यावर झाकणसुद्धा मी ठेवलेलं नाही. तर बघा, आता असं घावन हे कडेने सुटायला लागल्यावर आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. तर बघा, किती अगदी सहजपणे हे घावन आपलं पलटल्या जात आहे. अशीच खालची बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. म्हणजे दोन्हीही बाजू आपल्या छान अशा भाजल्या जातील. आणि घावन जर तुम्ही ताटामध्ये काढून ठेवलं आणि त्याला घडी मारली, तर ते घावन एकाला एक चिटकतं. तर असं चिटकू नये यासाठी आपण हे टोपलीवर किंवा एखादी चाळणी असेल तुमच्याकडे तर चाळणीवरही ठेवलं तरीही चालेल. बघा, असं आपल्याला हे ठेवायचं आहे. यामुळे त्याची पूर्ण वाफ निघून जाईल आणि नंतर मग त्याची तुम्ही घडी घालू शकता. आता बघा, परत त्याच तव्यावर मी आणखी 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरने पुन्हा हे पूर्ण पसरवून घेतलेलं आहे. आता बघा, त्याच छोट्या गंजाने मी हे पूर्ण मिश्रण तव्यावर टाकत आहे. टाकत असताना तवा छान कडकडीत गरम असायला पाहिजे, कारण त्यामुळे घावणावर छान अशी जाळी तयार होते.
तुमचा तवा जर थंड असेल आणि तुम्ही घावन जर टाकायला गेलात, तर घावन तर त्यावर टाकलं जाईल, पण घावन शिजणारही नाही आणि घावन तुटेलसुद्धा. तर त्यासाठी हा कडकडीत तवा गरम असायला हवा, म्हणजेच गॅसची आचही तुम्हाला मोठीच ठेवायची आहे. आणि एकदा का मग घावन टाकून झालं, की मग नंतर गॅसची आच तुम्हाला मीडियम करायची आहे आणि मीडियम आचवरच तुम्हाला हे पूर्ण भाजायचं आहे. तर बघा, हे घावन टाकून झालेलं आहे. आता आपण फक्त सुरुवातीला तेल टाकलेलं होतं. नंतर आपण इथे तेलाचा वापर केलेला नाही. आता हळू-हळू याच्यासुद्धा कळा मोकळ्या व्हायला लागलेल्या आहेत. तर बघा, हे घावनसुद्धा आपण पलटवून घेणार आहोत. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे 2 ते 3 वेळा घावन करून दाखवलेले आहेत. बघा, अगदी हाताने हे सहज बाजूला होत आहे. आता परत हे मी पलटवून घेते आणि परत त्याच टोपलीवर मी हे टाकून घेणार आहे. आता आणखीनही मी तुम्हाला परत एकदा हे घावन दाखवत आहे. म्हणजे ज्यांना येत नसेल किंवा नवीन असतील त्यांच्या हे लक्षात येईल. कारण 1 ते 2 वेळा बघून सहज लक्षात येत नसल्यामुळे मी ही परत तुम्हाला एक वेळ करून दाखवलेलं आहे. म्हणजे अगदी सहज लक्षात येईल. त्यासाठी मी हे तिसऱ्यांदा तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, या घावनावर सुद्धा किती छान जाळी पडलेली आहे. आता हे घावनसुद्धा आपण पलटवून घेणार आहोत. बघा, किती सहजतेने हे घावन तव्यापासून वेगळं होत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी हे घावणे करून दाखवलेली आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. तसाच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.